मूळ प्रश्न असा की नत्र स्फुरद पालाच द्यायचे, तर मग मी माझ्या पिकानुसार किंवा हंगामानुसार किंवा मातीनुसार त्याच्यात निवड जो काही आपल्याला सोर्स मिळणार आहे, किंवा जे बाजारातून मी युरिया निवडायचा की अमोनिया निवडायचा, मी सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचं की डीएपी घ्यायचं, तर हा निर्णय मी कसा घ्यायचा आणि कोणतं दिलेलं चांगलं. काही खतं महाग आहेत, म्हणजे जसं म्युरेट ऑफ पोटॅश स्वस्त आहे, सल्फेट ऑफ पोटॅश महाग आहे, सल्फेट ऑफ पोटॅश मध्ये टक्केवारी कमी, म्युरेट ऑफ मध्ये जास्त आहे, तरी पण म्युरेट ऑफ पोटॅश स्वस्त आहे. मग मी हा निर्णय कसा घ्यायचा आणि कोणतं मी निवडलं पाहिजे, तर त्याविषयी आपण काय सांगा. निश्चितच तेजस सर, म्हणजे आता तुम्ही जो म्हणजे मुद्दा हा खूप महत्वाचा आहे. हो. शेतकरी बरीचशी खतं मार्केटमधून आणतात, परंतु जे आपण आतापर्यंत चर्चा केली, फायदे तोटे आपण नत्र स्फुरद पालाशे पाहिले, हो. परंतु आपण जी खतं मार्केटमधून आणणार आहे ती आपल्या जमिनीला लागू आहेत का किंवा आपल्या जमिनीसाठी आहेत का, बरं. हे पहिलं शेतकऱ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही सोर्स म्हटले, हा. आता अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सोर्स हा खूप महत्वाचा आहे. बरोबर. आता आपल्याला सोर्स, बरेचसे सोर्स असतात, त्याच्यामध्ये सेंद्रिय अन्नद्रव्य असतील किंवा बरोबर. सेंद्रिय पदार्थ आहे, जसं की आपले FOM असेल, म्हणजे शेणखत असेल, गांडूळ खत असेल किंवा कोंबड खत असेल, याच्या माध्यमातून सुद्धा आपण नत्र स्फुरद पालाद असेल ते आपण पिकाला देऊ शकतो. दुसरं आपण रासायनिक जे आपण म्हणतो, रासायनिकचा सुद्धा स्त्रोत जो आहे तो आपण पिकाला चांगल्या प्रकारे देऊ शकतो. म्हणजे जमिनीच्या गरजेनुसार आपण रासायनिक खतांचा वापर देखील चांगल्या प्रकारे करू शकतो. तिसरं जे आहे ते जैविक खतं म्हणतो आपण त्याला, म्हणजे बायो फर्टिलायझर थोडक्यात आपण त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आहे नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू असतील, स्फुरद उपलब्ध करणारे जीवाणू असतील, पोटॅश मोबिलायझिंग करणारे जीवाणू असतील. या जैविक खतांचा देखील आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये वापर करू शकतो. जसं की मागाशी तुम्हाला मी म्हटलं, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला ह्या तिन्ही जे आहेत, रासायनिक असेल, सेंद्रिय असेल किंवा जैविक असेल, या तिघांचा वापर जो आहे तो आपल्याला शेतामध्ये करणं फार गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो. कारण की आपण पूर्वी जे आपले जे पूर्वज आहे, जे आपल्याला 50 वर्षापूर्वी आपली मातीचं जे काही आरोग्य होतं आणि आजचं जे आपलं मातीचं आरोग्य आहे, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपण जे काही खतांचा म्हणजे असमतोल वापर आपल्या जमिनीमध्ये करत आलेला आहे, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, खतांचं आपल्या जमिनीचं जे आरोग्य आहे ते थोडंसं बिघडत चाललेलं आहे. आता आपल्याला एक वेळ आलेली आहे की आपण आपल्या जमिनीमध्ये जर संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो शेतकरी बंधूंनो. मग आता मी तुम्हाला तिन्ही सोर्स सांगितले, त्याच्यामध्ये जे काही आपलं रासायनिक जो सोर्स आहे, तो रासायनिक जो सोर्स आहे तो जवळजवळ, समजा आता आपण 100% आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे शेतकरी बंधूंनो, तर ह्या तिन्ही सोर्सचा आपण कशा पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे ते आपण जाणून घेऊया. आपल्याला जर 100% अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्या जमिनीचं करायचं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला जो काही सेंद्रिय पदार्थांचा जो वापर आपल्या जमिनीमध्ये करायचा आहे, तो आपल्याला 25 ते 30% तेजस सर आपल्याला त्या सेंद्रिय पदार्थातून आपलं अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे आपलं रासायनिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, ज्याच्यामध्ये तुम्ही जसं मगाशी म्हटले DAP असेल, 10-26 असेल किंवा विद्रव्य खतं आहेत, हे रासायनिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये मोडतात. तर रासायनिक अन्नद्रव्य किंवा रासायनिक खत व्यवस्थापन ज्या वेळेला आपण करतो, हे जवळजवळ आपलं त्या 100% मधून 50% आपण ह्या रासायनिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामधून केलं पाहिजे. आता 50% हे आणि सेंद्रिय 30% झाले 80%. मग उरलेलं जे 20% जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे ते आपल्याला जैविक मधून करणं गरजेचं आहे. आता ते जैविक मधून का करणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो, ते आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊया. आता हे सोर्स झाले, आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपल्या जमिनीमध्ये वापरतोय, परंतु शेतकरी बंधूंनो, युरिया तुम्ही आणताय, युरिया तुम्ही टाकताय, DAP आणताय, DAP तुम्ही टाकताय, सिंगल सुपर फॉस्फेट असेल, MOP असेल, SOP असेल किंवा वॉटर सोल्युबल फर्टिलायझर असेल, हे ज्या वेळेला तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये टाकताय, तुमच्या जमिनीमध्ये ही खतं टाकल्यानंतर खरंच ही खतं तुमच्या जमिनीला किंवा तुमच्या पिकाला 100% लागू होणार आहेत का? तर नाही. ही खतं टाकल्यानंतर याच्यामध्ये लॉसेस भरपूर होतात शेतकरी. आणि दुसरी गोष्ट, तुमची जमीन कशी आहे ही तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये कोणतं खत टाकायचंय हे तुम्हाला समजणार नाही. म्हणजे समजा तुम्ही तुमचं माती परीक्षण केलं, माती परीक्षण केल्यानंतर तुमच्या जमिनीचा जो pH आहे, तो सामू आहे, तो जर तुमचा सामू ऍसिडिक असेल, ऍसिडिक जर असेल, तर त्या जमिनीमध्ये तुम्ही युरिया वापरायचा आहे, म्हणजे नत्राचं जर तुम्हाला नियोजन करायचं आहे, मग त्या ठिकाणी तुम्हाला युरिया वापरायचा आहे का तुम्हाला अमोनियम सल्फेट वापरायचं आहे, हे तुम्हाला माहिती आहे का शेतकरी बंधूंनो? दुसरं, तुमच्या पिकाचा सामू जर 7च्या वरती गेलेला आहे, 8, 8.5, 9 पर्यंत गेलेला आहे,
मग त्या ठिकाणी तुम्हाला डीएपी वापरायचंय का सिंगल सुपर फॉस्फेट वापरायचंय हे तुम्हाला माहिती आहे का? तर हे खूप म्हणजे महत्वाचं आहे या ठिकाणी. ज्या वेळेला आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो त्यावेळेला जर आपण माती परीक्षण केलं, माती परीक्षणाच्या आधारे तुम्हाला कळालं की तुमचा जमिनीचा सामू तुम्हाला 7च्या वरती गेलेला आहे आणि त्याच्या सर आपल्या पश्चिम महाराष्ट्र वगैरे इकडचा जर आपण जमिनी पाहिल्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तर तो 7, 7.5, 8, 9 पर्यंत जमिनीचा सामू गेलेला आहे. मग अशा जमिनीमध्ये शेतकरी बंधूंनो तुम्ही युरियाचा वापर कमी करायचा. तुम्हाला त्या ठिकाणी अमोनियम सल्फेट हे जास्त प्रमाणात वापरायचे आणि हे जर वापरलं म्हणजे तुम्ही जर याचा वापर जर केला, एका जमिनीमध्ये युरिया टाकला, तुमच्या जमिनीचा पीएच 8 आहे, त्या जमिनीमध्ये तुम्ही युरिया टाकला आणि दुसऱ्या जमिनीमध्ये तुम्ही 8च आहे आणि तुम्ही अमोनियम सल्फेट टाकलं तर तुम्हाला अमोनियम सल्फेटचा रिझल्ट अधिक चांगला आलेला असेल. का? तुमच्या जमिनीचा पीएच वाढलेला आहे, त्याच्यामध्ये अमोनिया आहे, तो अमोनिकल फॉर्म मध्ये आहे आणि सल्फर त्याच्यामध्ये असतं ऍडिशनल. ते काय करतं तुमच्या जमिनीचा सामू कमी करायला मदत करत असतं आणि जे काही अमोनिया तुम्ही टाकलेला आहे त्याचं कन्व्हर्जन फास्ट होतं आणि ते तुमच्या पिकाला चांगल्या प्रकारे लागू होतं. म्हणून पीएच ज्या जमिनीचा जास्त आहे त्या ठिकाणी नत्राचा वापर, जर तुम्हाला नत्रयुक्त खताचा वापर करायचा तुम्हाला अमोनियम सल्फेट तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्शन करू शकता. ऍसिडिक म्हणजे 7च्या खाली जर पीएच असेल त्या ठिकाणी तुम्ही युरियाचा वापर करू शकता. आता डीएपी आहे. आता डीएपी या खतांचा वापर तुम्हाला अल्कलाईन म्हणजे जे जमिनीचा पीएच 7, 7.5, 8च्या वरती गेलेला आहे, ज्या जमिनीमध्ये सोडियमची मात्रा जास्त आहे अशा जमिनीमध्ये तुम्हाला डीएपीचा वापर कमी करायचा. मग अशा जमिनीमध्ये तुम्हाला काय करायचे शेतकरी बंधूंनो, एसएसपी तुम्ही चांगल्या प्रकारे वापरू शकता किंवा तुम्हाला डीएपी किंवा एसएसपी वापरायचं असेल तुम्हाला सेंद्रिय खतामध्ये त्याचं मिक्सर करून तुम्ही त्या ठिकाणी वापरलं पाहिजे. आता पोटॅशयुक्त खतांचा जर विचार केला तर पोटॅशयुक्त खतांचा तुम्ही वापर तुम्ही जमिनीमध्ये करता. आता तुमची जमीन ऍसिडिक असेल त्या जमिनीमध्ये तुम्हाला पोटॅशयुक्त खतांचा वापर कमी करायचा किंवा ज्या जमिनीमध्ये सोडियम किंवा जी जमीन चिकट असते शेतकरी बंधूंमध्ये, पाणी ड्राय झाल्यानंतर पाणी कमी झाल्यानंतर ती कडक जमीन होते बघा, त्या कडक जमिनीमध्ये सोडियमची मात्रा जास्त असते. अशा जमिनीमध्ये तुम्हाला पोटॅश वापरायचं नाही. अशा जमिनीमध्ये तुम्हाला एसओपी वापरायचं, म्युरेट ऑफ पोटॅश वापरायचं नाही, तुम्हाला सल्फेट ऑफ पोटॅश त्या ठिकाणी वापरायचे. तुमची जमीन चुनखडीयुक्त आहे म्हणजे तो पांढरे खडी जी असतात ना ती जास्त प्रमाणामध्ये असते. जर चुनखडीयुक्त जमीन तुमची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जर एमओपी वापरत असाल तर खूप मोठी चूक करताय शेतकरी बंधूंनो. त्या ठिकाणी त्या एमओपीचा वापर तुमच्या जमिनीला होणार नाही, तुमच्या पिकाला होणार नाही. मग त्या ठिकाणी तुम्हाला एसओपी म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅशचा वापर चांगल्या प्रकारे करायचा आहे. आता हे जे आपण चर्चा करतोय शेतकरी बंधूंनो, ही आपण म्हणजे बल्क फर्टिलायझरची चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे. रासायनिक खतांमध्येच विद्राव्य खतं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आता शेतकरी बंधूंनो, ही जी काही खतं आपण जमिनीमध्ये टाकतोय ही 100% तुमच्या पिकाला मिळत आहेत का? नाही. आता तुम्ही जी काही बल्क फर्टिलायझर मधून जे नत्राचा वापर करताय ना शेतकरी बंधूंनो, नत्र टाकल्यानंतर 30% तुमच्या पिकाला मिळणार आहे, बरोबर, वरचं 70% तुमच्या पिकाला मिळणार नाही. स्फुरदयुक्त खतांचा तुम्ही वापर केलाय ना तर तो फक्त 20% तुमच्या पिकाला मिळणार आहे, 80% मिळणार नाही. ते जमिनीमध्ये गेल्यानंतर फिक्स होऊन जातं. पोटॅशयुक्त खतांचा जर तुम्ही वापर केला म्हणजे एमओपी असेल किंवा बाकीचे जे काही पोटॅशयुक्त खतं असेल त्याचा जर वापर केला ना, तो वापर केल्यानंतर फक्त 40% तुमच्या पिकाला मिळते, 60% नाही मिळत. आता हे झालं बल्क फर्टिलायझर टाकल्यानंतर. पुढचा टप्पा येतो विद्राव्य खत. बरोबर. आता ही विद्राव्य खतं का आली त्याचं कारणच हे शेतकरी बंधूंनो, ही जी काही खतं आपण बल्क फर्टिलायझर टाकतोय ना ही टाकल्यानंतर जमिनीमध्ये त्याची काही अभिक्रिया होते आणि त्याच्यामुळे त्याची उपलब्धता कमी होते. बरोबर. म्हणून आपण विद्राव्य खतं आली जी पिकाच्या उपलब्धतेच्या अवस्थेमध्ये असणारी खतं आपण मार्केटमध्ये आणली. बरोबर. मग आता आपण नत्रयुक्त खतांचा म्हणजे विद्राव्य खतं आहेत आणि ती नत्रयुक्त आपल्याला खतांच्या माध्यमातून द्यायची आहेत तर आपल्याला त्या ठिकाणी ती टाकल्यानंतर जवळजवळ 50 ते 60% पिकाला लागू होतात. म्हणजे वाया जाण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं. स्फुरदयुक्त खतं आहेत ते 50 ते 60% आपल्या पिकाला मिळतात. पोटॅशयुक्त खतं आहेत जवळजवळ 80% जे आहेत ते पिकाला आपल्या मिळत असतात. म्हणून आपण जी काही रासायनिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करतोय त्याच्यामध्ये बल्क फर्टिलायझर तुम्ही वापरत असाल त्याचबरोबर तुम्हाला विद्राव्य खतांचा देखील वापर वाढवणं गरजेचं आहे. ड्रीप तुम्हाला करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही जे काही खतं वापरताय त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग जो आहे तो आपल्या पिकाला होणार आहे. दुसरं, मार्केटमध्ये शेतकरी बंधूंनो विद्राव्य खतांचं जे काही कॉस्ट आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, परंतु त्याचा उपयोग पण चांगल्या परत. बरोबर. जर तुम्हाला खर्च करायचा नसेल तर मग तुम्हाला जे काही तुम्ही बल्क फर्टिलायझर वापरताय
ती पण चांगलं त्याचा उपयोग पिकाला होईल हो. त्याच्यासाठी उपाययोजना सुद्धा आमच्याकडे आहेत. त्या मग आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती पण कव्हर करूया की कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. तर अतुल सरांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, तर महत्वाची गोष्ट आहे की विद्राव्य खतांचं गरज का पडली, तर खतांची जी काही एकंदर आपण वापर करत होतो त्यांनी जमिनीचं आरोग्य धोक्यात येत होतं आणि त्याची उपयुक्तता खूप कमी होती. मग त्याला पर्याय म्हणून आपण किंवा तंत्रज्ञान विकसित झालं आणि विद्राव्य खत आली. विद्राव्य खताच्या बाबतीत सांगायचं झालं तर शेतकऱ्यांना आम्ही एकदम सोप्या भाषेत सांगतो की तुम्ही ज्यावेळेस डीएपीची गोण घेऊन जाता त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने ज्वारी किंवा बाजरी नेलेली आहे. ती डीएपीची गोण ज्यावेळेस जमिनीत टाकता त्यानंतर त्याचं दळण होणार आहे, म्हणजे त्याचं पीठ बांधणार आहे आणि ज्यावेळेस पीक अन्न निर्मिती करेल त्यावेळेस त्याचं खऱ्या अर्थानं चपाती किंवा भाकरी बनवून पिकाला मिळणार आहे. पण जे आपण विद्राव्य खतं म्हणतो तर ती सलाईन सारखी डायरेक्ट पिकाला मिळतात, म्हणजे आज वापरलं तर साधारणपणे 5व्या-7व्या दिवशी मिळणार आहे. तर मग आता नेमकं कोणत्या अवस्थेमध्ये कोणतं खत निवडायचं? विद्राव्य खतामध्ये सुद्धा अतुल सर 19-19-19 ग्रेड आहे आणि 13-40-13 ग्रेड आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तिन्हीमध्ये नत्र स्फुरद पालाश आहे. बरोबर आहे. मग आता मी 19-19 कधी निवडायचं आणि 13-40-13 कधी निवडायचं? किंवा जर तुम्ही बाकीचे ग्रेड पाहिले 12-61 आहे, मग त्याची वेळ नेमकी कोणती? किंवा 52-34 हा जो ग्रेड आहे, 0050 हा ग्रेड आहे, 13-045 आहे. मग हे सगळे वेगवेगळे ग्रेड काय आहेत आणि याच्या व्यतिरिक्त काही स्पेशालिटी ग्रेड पण बाजारात आलेत. तर मग नेमक्या कोणत्या ग्रेडची निवड कधी करायची, स्टेजनुसार की बाकी त्याला काही नियम आहेत? नाही, निश्चितच. म्हणजे ते सर तुम्ही जो आता मुद्दा मांडला ना तो पण खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण बल्क फर्टिलायझरवर चर्चा करतोय, वॉटर सोल्युबल खत विद्राव्य खतांबद्दल चर्चा करतोय, त्याच्यामध्ये कॉस्टिंगचा पण आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे, त्याचे फायदे पण आपण जाणून घेणं गरजेचं आहे. परंतु आता जी काही विद्राव्य खतांचा तुम्ही जो मुद्दा मांडलाय ते विद्राव्य खतं जी आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मग आपल्याला पिकाच्या वाढीनुसार कोणतं खत निवडणं गरजेचं आहे ते देखील आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे या ठिकाणी. आता जसं तुम्ही मगाशी म्हणले 19-19-19 आहे, 13-40-13 आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये 19-19-19 खतामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश तिन्ही पण आहे आणि सम मात्रेमध्ये आहे. परंतु आपण ते जर 13-40-13 आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये आहे स्फुरदाची मात्रा जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये आहे. आता आपण व्हिडिओच्या सुरुवातीच्या वेळेला आपण प्रत्येक अन्नद्रव्याचं महत्व आपण त्या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. नत्राचं महत्व आपण जाणून घेतलं, स्फुरदाचं घेतलं, पोटॅशचं घेतलं. आता शेतकरी बंधूंनो, जी ग्रेड मी आता तुम्हाला सांगणार आहे ती ग्रेड त्या वेळेला का वापरायची त्याचं तुम्हाला जे सुरुवातीला जे मी सांगितले त्याचं आपण म्हणू शकतो ते दोन्ही घटना जे आहेत त्या आपण या ठिकाणी जुळून पाहूया. याच्यामध्ये काय आहे, नत्र जे आहे ते आपल्याला सुरुवातीपासून लागणार आहे, म्हणून आपल्याला नत्राचा वापर सुरुवातीपासून करणं फार गरजेचं आहे. पण ते टप्प्याटप्प्याने करणं गरजेचं आहे, एकाच वेळेला द्यायचं नाही, ते टप्प्याटप्प्याने द्यायचं. स्फुरद आणि पोटॅश ही दोन अन्नद्रव्ये अशी आहेत जी आपल्याला ज्याचे फायदे आपण पाहिले ते सुरुवातीपासून आपल्याला का देणं गरजेचं आहे ते आपण पहिल्याच्या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये समजून घेतलं. स्फुरद जे आहे मुळी वाढीसाठी काम करतं सुरुवातीच्या भागामध्ये, नंतर ते काम करणार आहे अन्नद्रव्यांचं वहन करण्यासाठी काम करणार. तिसरा पार्ट फुलोरा अवस्थेमध्ये काम करणार आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुमची मुळी चांगली वाढण्यासाठी स्फुरदाचं काम आहे, म्हणून आपल्याला सुरुवातीला स्फुरद टाकणं गरजेचं आहे. बरोबर आहे. ते आपल्याला समजा 19-19 मधून 19% आपलं नत्र दिलं, 19% स्फुरद आलं. आता पोटॅश मी तुम्हाला शेतकरी बंधूंनो काय म्हटलं की सुरुवातीला पोटॅशची गरज काय आहे, झाडामध्ये जी इम्युनिटी पॉवर जी आहे ती पोटॅशमुळे बनत असते. मग सुरुवातीलाच आपलं ज्या वेळेला झाड म्हणजे रोपटं असतंय त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये इम्युनिटी बूस्ट करणं किंवा चांगले असणं गरजेचे आहे, जेणेकरून रोग किंवा कीड जी आहे ती आपल्या पिकावर येणार नाही. म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये पोटॅश आपल्या जमिनीला मिळणं गरजेचं आहे. आता ही तिन्ही अन्नद्रव्ये जी आहेत ती आपण जमिनीत टाकल्यानंतर त्याची जी उपलब्धता आहे ती टप्प्याटप्प्याने होत असते. म्हणजे नत्र तुम्ही टाकलं ते तुम्ही युरियाच्या माध्यमातून जर टाकलं तर त्याचा जो वापर आहे तो युरियाच्या माध्यमातून टाकल्यानंतर ते दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी चालू होणार आहे, 8व्या दिवशी संपणार आहे. पण 19-19च्या माध्यमातून तुम्ही नत्र टाकलं तर ते दुसऱ्या दिवशी चालू होऊन एक 8व्या, 9व्या, 10व्या दिवशी थांबून जाणार आहे. आता स्फुरद जे आहे, स्फुरद शेतकरी बंधूंनो तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून जर टाकलं ना तर ते लागू व्हायला 26 दिवस घेतं. म्हणजे टाकल्यानंतर जमिनीमध्ये टाकल्यानंतर त्याचा पिकाला वापर जो चालू होतो 26व्या दिवशी चालू होतो आणि 35 ते 40 दिवसाला ते संपून जातं. हेच जर तुम्ही विद्राव्य खतांच्या माध्यमातून जर स्फुरद झालं, म्हणजे आता आपण 19-19 मधून 19% जे स्फुरद आहे ते तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये सुरुवातीला जर वापरलं ना 7व्या 8व्या दिवशी स्फुरद तुमच्या पिकाला लागू होणार आणि 15 दिवसापर्यंत ते संपणार आहे. म्हणजे आपल्याला सुरुवातीला जे आपण बल्क फर्टिलायझर टाकणार आहे त्याचा वापर
नंतरच्या कालावधीमध्ये आहे. हो. परंतु ज्या वेळेला आपण रोपटं सुरुवातीला असतो त्यावेळेला जर आपण आळवणी जर वॉटर सोल्युबल विद्राव्य खतांची आळवण्या जर केल्या किंवा ड्रीप मधून जर विद्राव्य जर खतं जर सोडली तर ते पिकाच्या सुरुवातीच्या वाढीला लगेच लागू होणार आहे. बरोबर. म्हणून आपल्याला विद्राव्य खतांचा वापर जो आहे सुरुवातीपासून करायचा आहे. पोटॅश जे अन्नद्रव्य आहे ते मिरुटा पोटॅशच्या याच्या माध्यमातून जर तुम्ही पोटॅश दिलं शेतकरी बंधूंनो ते लागू व्हायला 45 दिवस घेतं. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला बेसल डोस टाकता किंवा पेरणी करता किंवा लागवड करता त्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला एमओपी टाकायचे तर सुरुवातीला टाकणं गरजेचं आहे. सिंगल सुपर फॉस्फेट किंवा डीएपी टाकायचे तर सुरुवातीलाच टाकणं गरजेचं आहे. जेणेकरून ज्या वेळेला तुमची फळधारणा होणार आहे त्यावेळेला ते आपोआप झाडाला लागू व्हायला लागेल. परंतु सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जी पोटॅशची मात्रा आहे किंवा पोटॅशची गरज आहे ती कोण भागवणार आहे? तुमचे विद्राव्य खत जी आहे ती भागवणार आहे. ती कशी भागवणार आहे? जे 19% पोटॅश जो आहे 19 मधला तो तुमचा टाकल्यानंतर 10व्या दिवशी तुमच्या पिकाला लागू होणार आहे आणि 20व्या 25व्या दिवशी तो संपणार आहे. म्हणजे आपण जर काय केलं आपण बेसलला सिंगल सुपर फॉस्फेट असेल डीएपी असेल किंवा 10-26-26 असेल किंवा पोटॅश असेल सुरुवातीला बेसलला टाकली त्याचं कार्य नंतर चालू होणार आहे. आणि वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आपण सुरुवातीपासून आळवणी वगैरे केली तर ज्या वेळेला ती खतं लागू होणार आहे तोपर्यंत आपलं झाड तयार व्हायला ही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर जी आहे ती काम करत असतात. आता याच्या बरोबर मार्केटमध्ये आता ही 19 झालं 05234 झालं किंवा 0050 झालं हे ट्रॅडिशनल वॉटर सोल्युबल फर्टिलायझर. आता मार्केटमध्ये नवीन वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आलेले आहेत ग्रेड आलेले आहेत जसं की 060-20 असेल 042-47 असेल 10-20-20 असेल किंवा 030-35 आहे. अशी वेगवेगळी खतं मार्केटमध्ये आलेली आहेत. आता ही खतं स्टेजेस नुसार कशी वापरायची ते आपण समजून घेऊ. आता 19 मध्ये तिन्ही जी काही नत्रस्फुरत पालास आहे समतोल आहे त्याच्यामुळे तिला स्टार्टर ग्रेड पण म्हणतात. म्हणून सुरुवातीला आपल्याला 19 वापरणंच गरजेचं आहे. दुसरं याच्यामध्ये 1261 हे एक आहे ते आपल्याला म्हणजे ज्या वेळेला शाकीय वाढ चालू होते आपल्याला फांद्याची फुटवाची अवस्था ज्या वेळेला असते त्यावेळेला आपल्याला शेतकरी बंधूंना 1261 वापर केला पाहिजे चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. मगाशी तुम्हाला म्हणजे व्हिडिओच्या आधी मी सांगितलं स्फुरदाचा वापर जो आहे रूट डेव्हलपमेंट असेल किंवा फांद्या फुटणं आहे त्यासाठी वापरतात. म्हणून 1261 वापर जो आहे आपल्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये केला पाहिजे करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 13-40-13 जसं तुम्ही म्हटले जसं जसं आपलं झाड जे आहे किंवा रोपटा आहे किंवा पीक जे आहे ते फुलोरा अवस्थेकडे जातं त्यावेळेला आपल्याला 13-40-13 हे अन्नद्रव्य जे आहे त्या ठिकाणी वापरायचे. ते का वापरायचे शेतकरी बंधूंनो? आपल्याला त्यावेळेला ज्या वेळेला फुलोरा अवस्था असते त्यावेळेला नत्राची देखील गरज असते फॉस्फरसची देखील गरज असते आणि पोटॅशची देखील गरज असते. परंतु त्यावेळेला फॉस्फरसची मात्रा आपल्या पिकाला जास्त प्रमाणामध्ये लागते. म्हणून 13-40-13 ग्रेड जी आहे ज्या वेळेला तुमची फुलोरा अवस्था चालू होते त्या ठिकाणी त्यावेळेला ते ग्रेड वापरणं आपल्याला गरजेचं असतं. आता एकदा आपल्या बागेमध्ये फुलांचं फळांमध्ये रूपांतर होत असतं त्यावेळेला आपल्याला शाकीय वाढ नकोय. बरोबर. आपल्याला त्यावेळेला जास्तीत जास्त फळधारणा होणं गरजेचं आहे. कारण की झाडाची जी काही जर नत्राचा वापर त्या ठिकाणी आपण जास्त प्रमाणामध्ये केला तर झाड जे आहे फुटव्यांच्या दिशेला जाईल आणि फुलांची संख्या कमी होईल फळांची संख्या कमी होईल. मग त्यावेळेला आपल्याला 060-20 असेल 042-47 असेल 030-35 जी आहे ती ग्रेड आपण ज्या वेळेला फुलाचं फळात रूपांतर होतं त्यावेळेला आपण त्या ठिकाणी ती ग्रेड चांगल्या प्रकारे वापरू शकतो. आता ही अशा ग्रेड वापरल्यानंतर काय होणार आहे शेतकरी बंधूंना? आपल्याला आपली शाकीय वाढ तर झालेली आहे. पुरदानी काय होईल? मुळींची वाढ होईल थोड्याफार प्रमाणात फांद्या वाढतील फुलं वाढतील आणि पोटॅश जी आहे त्यावेळेला जी झाडाची इम्युनिटी पॉवर आहे ती खूप चांगल्या प्रकारे करेल वाढेल. त्यावेळेला ज्या वेळेला फुलं लागतील त्यावेळेला रोगराईची जी संभावना आहे त्या ठिकाणी आपली कमी होणार आहे. म्हणून 060-20 असेल 042-47 030-35 ह्या ग्रेड त्यावेळेला तुम्हाला वापरणं गरजेचं. मित्रांनो या व्हिडिओ मधली माहिती नक्कीच आपल्याला आवडली असेल आणि ती आपली उपयोगी असेल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर जरूर करा आणि ॲग्रोस्टारच्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल इथेही फॉलो करा. आणि मित्रांनो कमेंट करून सांगा की अन्नद्रव्याविषयी आपल्याला अजून काय माहितीची गरज आहे. याविषयी सविस्तर माहिती अतुल सरांकडून आपण पुढील टप्प्यामध्ये जरूर पाहूया. तुर्तास थांबूया. धन्यवाद.